गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट, वेलकम. गेल्या वेळेसच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीच्या अगोदर ऑर्गॅनिक कंपाऊंडचं बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड या टॉपिकमध्ये नॉमनक्लेचर सिस्टीम सुरुवात केलेली आहे. त्या नॉमनक्लेचर सिस्टीममध्ये आपण दोन पद्धती आहेत हे बघितलेले आहेत. एक आहे कॉमन नेम सिस्टीम, दुसरी आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, म्हणजेच त्यालाच आपण म्हणतोय IUPAC सिस्टीम. म्हणजे कॉमन नेम सिस्टीम बघत असताना आपण असं बघितलेलं आहे की ज्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंड मोजके होते त्यावेळेस त्याला कॉमन नेम म्हणजे दिली गेली. आता कॉमन नेम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, जसं आपल्याला घरामध्ये वेगवेगळ्या नावानं हाक मारलं जातं. म्हणजे आपलं डॉक्युमेंटली नाव एक वेगळं असतं आणि घरामध्ये आपल्याला एक निक नेम असतं. त्या पद्धतीनं कॉमन नेम सिस्टीम हे मोजक्याच ऑर्गॅनिक कंपाऊंडला आणि त्यामध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं कोणतं रूल्स नव्हतं. त्यामध्ये काही म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की सिस्टमॅटिकपणा नव्हता. मग जोपर्यंत ते ऑर्गॅनिक कंपाऊंड कमी होते तोपर्यंत ती सिस्टीम लागू पडली. नंतर मात्र ज्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंडपासून तयार करण्यात येऊ लागले, मग एक ऑर्गॅनिक कंपाऊंडची म्हणजे निर्मिती ही वाढली. म्हणजे थोडक्यात आपण म्हणूयात की एक स्पर्धा लागली. मग त्यानंतर मात्र ते कॉमन नेम सिस्टीम हे थोडंसं पाठीमागं पडली आणि एक नवीन सिस्टीमची गरज भासली. आणि ती सिस्टीम म्हणजेच ही 1919मध्ये फाउंड झालेली जिनिव्हामध्ये, त्याचं नाव आहे IUPAC नॉमनक्लेचर सिस्टीम. ही सिस्टीम म्हणजे काय, नेमकं एक हिडिंग आहे. IUPAC म्हणजे ह्या हिडिंग अंतर्गत काही रूल्स त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय केले गेलेले आहेत, अप्लाय केले गेलेले आहेत. तर आपण ते आज सिस्टीम जे आहे सुरुवात करूया. तर बघा, मग नॉमनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हे आपली मुख्य हेडिंग आहे. त्या अंतर्गत आज आपण नॉमनक्लेचरचा जो दुसरा म्हणजे पार्ट आहे, जी सिस्टीम आहे ती स्टार्ट करत आहोत. त्याचं नाव आहे IUPAC नॉमनक्लेचर सिस्टीम. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, दॅट इज IUPAC. इथे लक्षात, IUPAC पण म्हणू शकता तुम्ही. वॉज फाउंडेड इन 1990 म्हणजे 1919मध्ये ते एक सिस्टीम जे एका बॅनरखाली काय केली गेली, उदयास आली. तर सिस्टमॅटिक मेथड ऑफ नॉमनक्लेचर, ही सिस्टीम कशी आहे, एक सिस्टमॅटिक आहे. आपण त्याला म्हणूयात की एक त्याला नाम निर्देशित जी पद्धत आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव देण्याची, त्यामध्ये एक रीत आहे, एक पद्धत आहे, एक आपण म्हणूयात की एक रूल्स आणि रेग्युलेशन आहे फॉर ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर डेव्हलपड अंडर इट्स बॅनर. ठीक आहे. दिस वॉज डन बिकॉज ऑफ ग्रोईंग ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग ह्याची गरज का निर्माण, याची गरज का निर्माण झाली, या IUPAC सिस्टीमची गरज का निर्माण झाली? कारण कॉमन नेम सिस्टीम होतं, ट्रॅडिशनल सिस्टीम होती, मग याची गरज का निर्माण झाली? तर इथं सांगितलं आहे की ग्रोईंग ऑफ नंबर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडची संख्या जसं वाढली तसं तसं काय झालं, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरचे ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले. कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर त्यावेळेस इट वॉज डिफिकल्ट. मग ते डिफिकल्ट ठरलं. म्हणजे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर ज्यावेळेस निर्माण झाले त्यावेळेस नावं देणं हे खूप अवघड झालं. मग त्यावेळेस काय, इट इज नेम टू देम, तर टू सिम्प्लिफाय. मग याला काय त्यांनी पर्याय काय काढला, टू सिम्प्लिफाय अँड अवॉइड द कन्फ्युजन. मग यामध्ये होणारा जो गोंधळ आहे ते टाळण्यासाठी एक IUPAC सिस्टीम जी आहे ती काय झाली, ॲक्सेप्ट करण्यात आली, म्हणजे स्वीकारण्यात आली आणि ती यूज करण्यात आली ऑल वर्ल्ड टुडे. म्हणजे पूर्ण जगामध्ये ती सिस्टीम काय केली आहे तशी रूल्स त्याचे स्वीकार करण्यात आला. म्हणजे मग भारतामध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड फाउंड झाला भारतामध्ये, तर त्याचंही जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे नेम आहे ते याच पद्धतीनं करण्यात येतं. त्याच अमेरिकेमध्ये समुदाय एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड फाउंड झाला नवीन, त्याची जी नेमिंग सिस्टीम आहे हे याच रूल्सचा वापर करून त्याला नेम दिलं जातं. अकॉर्डिंग टू दिस सिस्टीम अ युनिक नेम इज गिवन टू इच ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग या सिस्टीमनुसार एकच युनिक नेम त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला देण्यात आलं, जे की सगळ्या ठिकाणी त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला तेच नेम काय करण्यात येईल, वापरण्यात येईल. म्हणजे युनिक नेम, येते लक्षात, म्हणजे वेगवेगळं नाही, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असं नाही, एकच नेम ते स्वीकारलं जाईल. फॉलोइंग थिंग्स आर टेकन इन टू कन्सिडरेशन वाईल नेमिंग अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आता नेमकं आपण त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या जी सिस्टीम आहे नॉमनक्लेचर सिस्टीम त्याकडे वळूयात. नेमकं ते काय आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे हे काय केले जातात, कन्सिडर केले जातात, विचारात घेतले जातात, ते बघूयात. फर्स्ट आहे, टू अराइव्ह ॲट द IUPAC नेम ऑफ अन ऑर्गॅनिक कंपाऊंड, इट्स स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड टू बी मेड ऑफ 3 मेन पार्ट्स.
म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं जे स्ट्रक्चर असतं, एक्झाम्पल समजा असं आपण म्हणूया CH3OH हे स्ट्रक्चर आहे समजा. आता मॉलिक्युलर फॉर्म्युलाही म्हणू शकतो आपण किंवा मी स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. मग या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला CH3OH, आता ह्याच्यानुसार आपण विचार करूयात. ह्याच्यामध्ये 3 पार्ट्स आहेत. म्हणजे हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं आहे त्याला आपल्याला 3 भागामध्ये काय करता येतं, त्याची विभागणी करण्यात येते. काय सांगतं मग बघा, 3 मेन पार्ट्स काय, पॅरेंट हायड्रोकार्बन, आणि दुसरा आहे ब्रँचेस, आणि तिसरा आहे फंक्शनल ग्रुप. आता हे ब्रँचेस काय आपण ह्याला दिले नाहीत, फक्त आता एक सिंपल याच्यामध्ये 2 पार्ट्स मी सांगू शकतो. एक आहे अल्किल ग्रुप कोणता आहे, म्हणजे ह्याचा पॅरेंट हायड्रोकार्बन कोण, हा जो अल्किल ग्रुप आहे CH3 हा कोणत्या पॅरेंटपासून तयार झाला. पॅरेंट म्हणजे काय, तर त्याचे पॅरेंट जे आपण 10वीमध्ये बघितलेले आहेत की अल्केनची जे होमोलॉगस सिरीज आहे ते मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन हे जे आहे हे आपण काय कन्सिडर केलेलं आहे, पॅरेंट कन्सिडर केले आहेत, म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन. त्या पॅरेंट हायड्रोकार्बनवरूनच इतर ऑर्गॅनिक कंपाऊंडला काय केलं जातं, नावं दिली जातात. म्हणजे ते रूट नेम ज्या साठी आपण त्यांच्या कशाचा विचार केला जातो, आपण त्याला म्हणतो की रूटचा. रूट म्हणून काय वापरतो आपण, मिथ, ब्यूट, इथ, पेंट, प्रोप या पद्धतीनं, हेग्ज, ऑक्टा या पद्धतीने त्याचे ऑर्गॅनिक कंपाऊंडला नेम देत असताना ह्या पॅरेंट हायड्रोकार्बनचे जे रूट आहेत, जे पहिले वर्ड आहेत ते काय करतो आपण ॲज इट इजचा यूज करतो. मग आता बघा हे CH3 जे आहे CH4 पासून एक हायड्रोजन कमी झाल्यानंतर CH3 तयार झाला आणि त्या ठिकाणी OH सबस्टिट्यूट झालेला आहे. मग आता इथं पॅरेंट नेम काय आहे याचं, तर मिथेन आहे. त्यानंतर फंक्शनल ग्रुप कोणता आहे याच्यामध्ये, तर अल्कोहोलिक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे त्या ठिकाणी. OH म्हणजे काय, अल्कोहोलिक हायड्रॉक्झिल ग्रुप. म्हणजेच याचं नेम तयार करत असताना आपण मिथेन पासून हा म्हणजे अल्किल ग्रुप तयार झाला आहे. मग आपण काय करतोय, म्हणजे नॉमेनक्लेचर देत असताना अल्किल ग्रुपचं आपण काय करतो, मिथेनमधला एक हायड्रोजन कमी झाला आहे म्हणून त्या ठिकाणी मिथिल हा शब्द वापरतोय, आणि OH आहे म्हणून हायड्रॉक्झिल, अल्कोहोलिक हायड्रॉक्झिल ग्रुप आहे म्हणून त्या ठिकाणी अल्कोहोल हा काय करतोय, वर्ड यूज करतोय. म्हणजे याचं नाव नेम झालं मिथिल अल्कोहोल. म्हणजे या पद्धतीनं आता इथं ब्रँचेस असलेले मी एक्झाम्पल दिले नाही, पण आपल्याला ते नेक्स्ट ह्याच्यामध्ये स्लाइडवरती त्या आपण काय करणार ते एक्झाम्पल बघणार. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, टू अराइव्ह ॲट द IUPAC नेम ऑफ an ऑर्गॅनिक कंपाऊंड इट्स स्ट्रक्चर कन्सिडर टू बी मेड ऑफ 3 मेन पार्ट्स. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड ज्यावेळेस आपल्याला ह्या नॉमेनक्लेचर सिस्टमनुसार ऑर्गॅनिक कंपाऊंडला ज्यावेळेस नाव द्यायचं आहे त्यावेळेस आपण काय करतो, त्याचं 3 मेन पार्ट्स सांगतो. कोणते कोणते, परत एकदा सांगतोय, लक्षात ठेवा. फर्स्ट आहे पॅरेंट हायड्रोकार्बन, म्हणजे त्याच्यामध्ये असणारा आपण त्याला म्हणतो की पॅरेंट हायड्रोकार्बन कोणता आहे. अल्केनची जी सिरीज आपल्याला होमोलॉगिक सिरीज माहिती आहे ती डोळ्यासमोर ठेवायची आहे अप टू द 10 पर्यंत. आणि म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डेक्केन या पद्धतीनं. आणि त्यावरून त्याचे जे रूट वर्ड्स आहेत मिथ, ईथ, प्रोप, हेक्स, हे त्या ठिकाणी जेवढे कार्बन आहेत त्याच्यानुसार त्या कार्बनच्या संख्येनुसार आपल्याला काय करायचं आहे, ते रूट वर्ड यूज करायचं आहे. तर ते एकच कार्बन होता म्हणून आपण मिथ हा शब्द वापरलेला आहे. आणि त्या ठिकाणी जसं जसं कार्बनची संख्या इन्क्रीज होईल तसं तसं आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी जे रूट वर्ड्स आहेत ते वेगवेगळे यूज करणार आहोत. आणि नेक्स्ट आहे ब्रँचेस. ज्यावेळेस म्हणजे आता ब्रँचेस म्हणजे काय, त्याला जे शाखा आहेत, म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आपण क्लासिफिकेशन करताना असंही बघितलेलं आहे, त्यामध्ये ओपन चेन सिस्टीममध्ये त्यावेळेस काय करतो आपण, ज्यावेळेस आपण सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड बघतो त्यामध्ये आपल्याला त्या ह्याच्यामध्ये आपण त्याला ब्रँचेस असणारे सुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे स्ट्रेट चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड वेगळे, ब्रँचेस असणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ब्रँचेस असणारे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत त्यासाठी आपण हे विचारात घेणार आहोत. म्हणजे पॅरेंट हायड्रोकार्बन एक पार्ट, दुसरा आहे ब्रँचेस, त्याचं नाव द्यायचं, ब्रँचेस असेल तर त्याला नेम कसं द्यायचं, त्यानंतर फंक्शनल ग्रुपला कसं नेम द्यायचं. या पद्धतीनं हे काय आहे IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये हे म्हणजे फॉलोइंग थिंग्स आर टेकन टू कन्सिडरेशन. म्हणजे अजून एक पॉईंट आहे याच्यानंतरचा, तो आपण आता थोडासा म्हणजे ह्या स्लाईडला थोडंसं आपण पॉज करूयात आणि त्यानंतर मग मी बोर्डवरती लिहितोय, नंतर ते तुम्हाला दाखवतो. The IUPAC names of a compound are obtained by modifying the name of its parent hydrocarbon, further incorporating names of the branches, and functional groups are prefix and suffixes. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण ह्याच्यापूर्वी बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नेम देत असताना नॉमेनक्लेचर सिस्टीमनुसार त्याचे 3 पार्ट करायचे आहेत आपल्याला, पॅरेंट हायड्रोकार्बन, ब्रँचेस आणि फंक्शनल ग्रुप. तर आता हे सेकंड ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे, नेम देत असताना अगोदर पॅरेंट हायड्रोकार्बन, त्यानंतर अगोदर ब्रँचेस असतील तर ब्रँचेस, मग त्यानंतर त्यामध्ये फंक्शनल ग्रुप, आणि शेवटी मग आपण त्याला काय करू शकतो,
त्याच्यामध्ये असणार पॅरेंट हायड्रोकार्बनचं सफिक्स म्हणून त्या ठिकाणी वापर करू शकतो. म्हणजे हे जे आहेत प्रिफिक्स सफिक्स म्हणून आपल्याला पॅरेंट हायड्रोकार्बन, त्यानंतर फंक्शनल ग्रुप आणि ब्रँचेस ह्या याचा वापर करायचा प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणून. म्हणजे आपण त्याला म्हणूया की अगोदर कशाचं मेन्शन करायचं नाव आणि नंतर शेवटी. तर नंतर जे सफिक्स म्हणजे वापरणार आहोत आपण ते नेमकं ते जे पॅरेंट हायड्रोकार्बन आहेत आपले ब्रँचेसचा कंपाऊंड असेल तर पॅरेंट हायड्रोकार्बनचा जे रूट नेम्स आहेत ते काय करतोय आपण पाठीमागं सफिक्स म्हणून त्याचा वापर करतोय. आणि पॅरेंट म्हणून म्हणजे प्रिफिक्स म्हणून सुरुवातीला जे आहे आपण ब्रँचेस असतील तर त्याचा उल्लेख तिथं करत असतो. आता नेक्स्ट सुरुवात करूयात आपण आज IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्स. याच्यामध्ये जो सुरुवात IUPACमध्ये बघत असताना सुरुवातीला आपण कोणत्या ऑर्गेनिक कंपाऊंडचं बघणार आहोत तर ते आहे स्ट्रेट चेन ऑफ अल्केन्स. स्ट्रेट चेन ऑफ अल्केन्स काय म्हणतं बघा याच्यामध्ये दी होमोलॉगस सिरीज ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्स फॉर्म्स द पॅरेंट हायड्रोकार्बन पार्ट ऑफ द IUPAC नेम्स ऑफ ॲल्फॅटिक कंपाऊंड. म्हणजे जी होमोलॉगस सिरीज आहे स्ट्रेट चेनचं जे नॉमेनक्लेचर आहे ते दुसरं तिसरं काय नसून जे स्ट्रेट आपली जी होमोलॉगस सिरीज आहे अल्केनची ती फक्त आपल्याला काय करायचं आहेत त्याची जी नावं आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. द IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन इज डिराइव्ड फ्रॉम दी नंबर ऑफ कार्बन ॲटम इट्स कंटेन्स. त्याच्यामध्ये फक्त काय आहे तर नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कन्सिडर करायचे आपल्याला. आता सुरुवातीचे 4 आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन याचं ॲज इट इज नेम जे आहे IUPACमध्ये सुद्धा काय केलेलं आहे ॲज इट इज स्वीकार केला गेलेला आहे. म्हणजे त्या 4 नावाची. त्याच्यानंतरचे मात्र जे नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज झाले 5 पासून कार्बनची संख्या वाढत गेली 5 पासून जर विचार केला आपण तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी आपण 5साठी आपण काय करतोय पेंट वापरतोय, त्यानंतर 6साठी हेक्स आणि शेवटी स्ट्रेट चेन आणि सॅच्युरेटेड आहे म्हणून आपण फक्त काय करतोय ANE यूज करतोय. म्हणजे जे आपल्याला जी होमोलॉगस सिरीज आहे अल्केनची ती फक्त आपल्याला काय करायचं IUPAC नेम्स ऑफ स्ट्रेट चेन अल्केन्समध्ये तेवढी ती काय करायची लक्षात ठेवायचं. IUPAC नेम्स ऑफ द फर्स्ट 20 अल्केन्स आर मेन्शन इन द फॉलोइंग टेबल. मग आता हे स्ट्रेट चेनचे जे IUPAC नेम्स आहेत ते आपल्याला एक टेबल काढायचं आहे आणि त्या टेबलमध्ये ते काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे. मग आता सुरुवात करूयात आपण तो टेबल काढूया. फर्स्ट ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन फर्स्ट. दुसऱ्या ह्याच्या कॉलममध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये कंडेन्स्ड फॉर्म्युला. आणि शेवटी आहे त्याचं IUPAC नेम्स. IUPAC नेम. आता नंबर ऑफ कार्बन्स एक नंबर कार्बनचा असेल तर तो कंपाऊंड आहे CH4. आता कंडेन्स्ड फॉर्म्युला पण त्याच पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. आणि ह्याचं नेम आहे मिथेन. नेम काय आहे त्याचं मिथेन. 2 कार्बनचं स्ट्रेट चेनचं कंपाऊंड आहे. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C2H6. कंडेन्स्ड फॉर्म्युला त्याला आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो CH3. त्याचं नेम आहे इथेन. नंबर ऑफ कार्बन ॲटम जे आहे इन्क्रीज होतील 3 कार्बन असणारा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे किंवा आपण स्ट्रेट चेन जे अल्केन्स आहे तो म्हणू शकतो आपण C3H8. कंडेन्स्ड फॉर्म्युला त्याचा C3 कार्बनची संख्या बघायची तर 3 आहे. C3CH2CH3 संख्या बघायची. हायड्रोजनची 8 आणि कार्बनची 3. त्याचं नेम आहे प्रोपेन. त्यानंतर नंबर ऑफ कार्बन्स 4 मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3. आता इथे बघा आम्ही काय करतोय CH2 टॉईस घेतोय. हायड्रोजन कार्बनची संख्या 4, हायड्रोजन 10, 3 आणि 6 आणि याच्यामध्ये 4 10. त्याचं नेम आहे
ब्युटेन, त्याचं नेम काय आहे? ब्युटेन. नंबर ऑफ कार्बन्स 5. आता इथंपर्यंतची जे आहे 4 पर्यंतची ही जी नावं आहेत मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, हे IUPAC नेम आहे, म्हणजे ॲक्च्युअली कॉमन नेम आहे, पण IUPAC मध्ये ॲज इट इज ही नावं काय केलेली आहेत? स्वीकारली गेली आहे. एवढं लक्षात ठेवायचं आहे 4 नावावरती. त्यानंतर मात्र मग आता सुरुवात होते C5H10. आता हे 5 आहे. ग्रीकमध्ये 5ला पेंटा हा वर्ड यूज करतात, 6ला हेक्झा. म्हणून आपण इथं आता काय करतो बघा, अगोदर कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहा. C3CH2 थ्राईस CH3. हे 3, हे 2 5 कार्बन, त्यानंतर हे 3 आणि 3 6, 6 आणि मधले 4, किती झाले ते? जवळपास आपण पेंटेनचं स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. पेंटेन याला आपण असेही दाखवू शकतो, CH3 CH2, किती वेळेसाठी? CH2 CH2 आणि हे CH3. बघा काउंट करून 1 2 3 4 5 कार्बन. लक्षात 5 कार्बन. हायड्रोजन बघा 3 3 6 2 8 10 आणि त्या ठिकाणी 12, म्हणजे इथं आपण किती लिहायला पाहिजे? 12. तर या पद्धतीनं आहे पेंटेन. नेक्स्ट आहे C6H14. कंडेन्स्ड फॉर्म्युला त्याचा CH3 CH2 4 टाइम्स CH3. 6 आहेत कार्बन, म्हणून त्याला आपण ग्रीकमध्ये 6 नंबर्सला आपण काय यूज करतोय? हेक्सा. आता इथं एनी फक्त आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे, हेक्सेन. काय नेम तयार झालं? हेक्सेन. म्हणजे अशा पद्धतीनं. नेक्स्ट आहे 7 कार्बनचं C7H16. कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे CH3 CH2 5 टाइम्स CH3. 7 कार्बन आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय? हेप्टेन म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला? हेप्टेन. हे झालं 7. इथं लिहितो मी आता. नंबर ऑफ कार्बन्स 8. C8H16 आणि हे 2 18. 80. कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3 ॲज इट इज, फक्त इथं 6 टाइम्स करायचे आपल्याला. CH2 हाऊ मेनी टाइम्स? 6 टाइम्स CH3. नेम काय असेल? 8 आहे. ऑक्टा असा शब्द असतो, त्यापासून ऑक्टेन तयार झालं. नेक्स्ट आहे नंबर ऑफ कार्बन 9. C9H20 CH3 CH2 7 टाइम्स CH3. 9 आहे, म्हणून त्या ठिकाणी नोनेन. काय घेतोय आपण त्या ठिकाणी? नोनेन हा वर्ड यूज करतोय. याच्या लक्षात 9. नंबर ऑफ कार्बन्स हाऊ मनी? 9. मॉलिक्युलर फॉर्म्युला C9. कार्बनची संख्या बघा 9. हायड्रोजन 20. कंडेन्स्ड फॉर्म्युला C3CH2 7 टाइम्स CH3. नोनेन. नंबर ऑफ कार्बन्स 10. C10H22. कंडेन्स्ड फॉर्म्युला CH3CH2 8 टाइम्स CH3. 10 आहे. डेक्का म्हणतो आपण त्याला, त्यापासून नाव काय झालं? डेक्केन. तर या पद्धतीनं हे 10 नंबर ऑफ कार्बन 10 पर्यंतचे आपण इथं काय केलेत? नावं घेतलेत. अजून आपल्याला 20 पर्यंत बघायचे. त्यातले मी 20 पूर्ण काय दाखवत नाही, पण तुम्हाला कमीत कमी 5 पर्यंतचे म्हणजे 15 पर्यंतचे तरी काय करतोय? नावं त्या ठिकाणी दाखवतोय, आणि त्याच्या पुढलं तुम्हाला ते लक्षात येईल. बघा आता सुरुवात करू. नंबर ऑफ कार्बन्स 11. पुढल्या नंबर सिरियल 11 काय असेल माहिती? C11 H24 CH3 CH2 हाऊ मेनी टाइम्स? 9 टाइम्स CH3. काय आहे इथं? 11 आहे.
अनडेकेन, अनडेकेन. 12 C12, H26, CH3, CH2. how many times? 10 times. CH3 म्हणजे बघा कार्बनची संख्या 12 आहे का बघा, हे 2 आणि हे 10, 12 कार्बनची संख्या. डोडेकेन, 13, C13, H28, CH3, CH2, 11 times, CH3. आता 13 आहे तर लक्षात ठेवायचं आहे, इथे ट्राय लिहायचं. इथे लक्षात 3, 10 नंतर 3 आहे ट्राय, आणि 10 म्हणजेच यूज काय केलं आपण वर 10ला डेक्केन, म्हणजे फक्त काय करायचं ट्राय डेक्केन. त्याच पद्धतीनं 14 साठी C14, H30, CH3, CH2, 12 times, CH3. आता इथं 14 आहे म्हणजे 10 नंतर 4 आहे. अगोदर काय लिहितो मग आपण टेट्रा, 4 ला काय वापरतो आपण टेट्रा, आणि 10 साठी डेक्केन, टेट्रा डेक्केन. त्याच पद्धतीनं मग नंतर असेल 15 साठी, 15 साठी C15, H32. या पद्धतीनं CH3, CH2, 13 टाइम्स CH3, आणि इथं फक्त लिहायचं आहे पेंटाडेक्केन. त्यानंतर हेक्झा, 16ला हेक्झाडेक्केन, 17ला हेप्टाडेक्केन, 18ला ऑक्टाडेक्केन, त्यानंतर 19ला नोनाडेक्केन, आणि शेवटी जे आहे C20ला आपण यूज करायचा आहे आयसोसेन, म्हणजे ICOSANE. या पद्धतीनं हे नंबर ऑफ कार्बन जे आहेत स्टेट चेन ऑर्गॅनिक कंपाऊंडचे जे नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, स्टेट चेन ऑर्गॅनिक्सला अप टू द 20 पर्यंतच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला स्टेट चेनच्या हे नावं या पद्धतीनं काय करायचं आपल्याला द्यायची आहेत. तर हे टेबल जो आहे बुक्समध्ये आहे तो व्यवस्थित रेफर करा, आणि 12वीपर्यंत आपल्याला 11वी-12वीपर्यंत आपल्याला हे 20 पर्यंतचे ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे अल्केन्सचे जे होमोलॉगस सिरीज आहे ते काय पाहिजे, पाठच पाहिजे, तरच आपल्याला काय करता येतं ऑर्गॅनिक कंपाऊंडला IUPAC नॉमेनक्लेचर, म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर जे आहे, जे नेम आहेत ते काय करता येतात आपल्याला देता येतात. याशिवाय आपल्याला पुढं जाता येणार नाही. आणि यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन आहेत, हे 4 जी नावं आहेत की ती काय कॉमन नेम आहेत, तरी आपण काय करतोय ॲक्सेप्टेड केलेली आहेत. IUPAC मध्ये सुद्धा ती नावं काय केलेली आहेत, स्वीकारलेली आहेत. त्यानंतरची मात्र जी नावं आहेत पेंटेनपासूनची, त्याला काही रूल्स आहे. म्हणजे त्या ठिकाणी रूल्स असा आहे की आपण काय करतो, सिंगल बॉन्ड आहेत म्हणून एनी हा सफिक्स यूज करतोय, आणि 5 कार्बन आहेत म्हणून त्या ठिकाणी पेंटा डेक्केन असं, म्हणजे पेंटेन, 6 असतील तर हेक्झेन. या पद्धतीने जे रूट आहेत पेंट, हेक्स, हेप्ट, ऑक्ट, ह्याला रूट वर्ड म्हणून आपण इथं लक्षात, त्याला काय म्हणतोय आपण रूट वर्ड म्हणतोय आपण, हे लक्षात ठेवा. हे रूट वर्ड जे आहे मिथ, प्रोप, इथ, हेग्ज, ऑक्ट, हे आपल्याला विसरायचं नाही. या पद्धतीनं हे झालं स्टेट चेनचे IUPAC अप टू द 20 पर्यंतचे नावं. आणि ह्याच्यानंतरचं जे नॉमेनक्लेचर सिस्टम आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया. ठीक आहे, धन्यवाद.